रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामुळे घाटातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक थांबली आहे। विशेष म्हणजे गेल्या 4 दिवसातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा या घाटात दरड कोसळली आहे। या दरडीमुळे खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे काही विद्यार्थी बसमध्येच अडकले आहेत। प्रशासनाकडून दरड हटविण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आलेत, मात्र वारंवार दरड कोसळण्याच्या घटनांमुळे या घाटातील प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रघुवीर घाट हा या 2 जिल्ह्यांमधील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे। वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनानं यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे। NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।